चित्रांच्या कथा सांगती ह्या मातीशी नाती चित्रकथी 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 कधी वाहते झुळझुळणारे अवखळ पाणी माठात तहानलेला कधी कावळा खडे टाकतो माठात चित्रकथी 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 शब्द शब्द प्रारंभ शब्द कधी शब्द कधी शब्द आरंभ शब्द अनुरक्त शब्द वंचित शब्द कधी मुक्त शब्द चित्रकथी 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 ओ ती चिपळूणची एसटी गेली का? काय माहित नाही हो, मी पण आत्ताच आलोय. आई, अगं आई, डबा झाला का तयार? शाळेत जायला उशीर होतोय. देते रे, 5 मिनिटं थांब. तुझी 5 मिनिटं कधी जमतायत काय माहित. अगं प्रार्थना संपूपर्यंत बाहेर उभं राहावं लागतं, मग बाई महाराज ओरडतात. देते रे बाळा, किती किटकिट करशील. काय रामभाऊ, शाळेत जायचं नाही का आज? रामभाऊ, शाळेत जायचं नाही आज? नाही जायचं, कधीच नाही जायचं. का बुवा? शाळेत जायला उशीर होतो म्हणून मलाच ओरडा खावा लागतो. अरे बापरे, का रे बाबा, का उशीर होतो पण तुला? हा, आईमुळे. आईमुळे? आईने काय केलं आता? आईचा डबा कधी तयारच नसतो, हा, म्हणून तिला कोणी विचारायलाच नाहीयेत, हा. पण शाळेत मलाच ओरडा खावा लागतो. अरे बापरे. काय हो, हम्म. माझ्याबद्दल तक्रारी सुरू आहेत वाटतं. हो, मग डबा तयार केला नाही त्याचा? डब्यामुळे काही अडलंय का? हा, आज एक दिवस उशीर झाला तर तेवढंच धरून बसायची गरज नाहीये. तुला लवकर उठायला काय होतं मग रोज? मला किती अभ्यास असतो आणि माझे सगळे मित्र सायकलवरच जातात शाळेत. ते 10 मिनिटं आधी निघाले तरी वेळेवर पोहोचतात आणि मला चालत जायला अर्धा तास लागतो. अरे तो सतीश तुझ्या बरोबरचाच आहे ना? तो जातो ना चालत? तो कधी कधीच येतो. त्याचे बाबा त्याला स्कूटरवरून सोडायला येतात. हो ना, पण तुला चालत नाही ना तुझ्या बरोबर बाबा चालत आलेले? अगं आई, मला लवकर शाळेत जायचं असतं ग. बाबा माझ्याबरोबर चालत आले तर त्यांना कोणी ना कोणी वाटेत ओळखीचं भेटतं, मग ते त्यांच्या बरोबर बोलत बसतात आणि मला उशीर होतो. अरे पण तुला कुठे रत्नागिरीला जायचंय? अर्ध्या तासावर शाळा आहे तुझी, काही अडत नाही सायकलमुळे. काय बी याच्या तक्रारी तरी? अगं असू दे ना, नाहीतर काय, लहान आहे तो. हं? राम, मी तुला काय सांगितलं होतं? या वर्षी परीक्षेत चांगले मार्क मिळव, मी लगेच तुला सायकल घेऊन देतो. तुम्ही दरवेळेस असंच म्हणता, मागच्या वर्षी पण असंच म्हणायला लावतात, पण काही घेऊन नाही दिली सायकल. राम, बाबांशी असं बोलतात? शिंग फुटलेत तुला? काही अडत नाही सायकल शिवाय. सगळा अर्थ. मला शाळेत जायला उशीर होतो. हो हो हो, कळतंय मला. या वर्षी आपण नक्की घेऊ सायकल. हा, काही नका घेऊ, मी जातो चालत. होऊ दे मला उशीर. का तो मॅडम जवळ? राम, अरे थांब. राम, अरे डबा तरी घेऊन जा. राम, ऐकतोस का? मुलगा ना खूप हट्टी होत चाललाय दिवसेंदिवस. कशाला ओरडलीस तू त्याला? हो, घेऊ ना आपण त्याला सायकल. अरे नुकताच चालवायला शिकलाय तो, त्यालाही वाटत असणार स्वतःची सायकल हवी म्हणून.
त्याला वाटायला काय जातंय, आपल्याला परवडायला नको. मी काय म्हणते, चालण्याची सुद्धा थोडी सवय हवीच हो. तुम्ही सुद्धा कष्ट करूनच मोठे झालात ना. हो ना, पण आपल्या वेळेचा काळ वेगळा होता, आता काळ बदललाय. मग ठेवा डोक्यावर बसवून त्याला. आता रोज असंच हट्ट करत राहील सायकलसाठी, रोज काही ना काही कारणाने किटकिट करत राहील. खूप लाडवून ठेवलेत तुम्ही त्याला. अगं तू लहान आहे सरिता. अरे हा लहान आहे का? सारखं असं लहान आहे म्हणून डोक्यावर बसून ठेवा त्याला. मला खरंच काही कळत नाही. तुम्ही बाप लेक दोघं काय ते बघा, मला नका सांगू. ए सरिता अरे चल. बाबा कुठे चाललोय आपण? सांगितलं की मगाशी आत्याकडे जायचंय म्हणून. सुशी आत्याकडे? हो. कशाला? कशाला म्हणजे तिला बरं नाहीये, मग बघायला जायला नको. बाबा हा. चला चला आपण पटापटा चालत जाऊ, सायकल पेक्षा फास्ट. चल चल चल. या 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 नमस्कार साहेब, या. नमस्कार. काय दाखवू? म्हणजे कोणती सायकल बघायची आहे? नाही नाही, असं सहज बघत होतो मी. अहो या ना, या बघा बघा, आपलंच दुकान आहे. खूप व्हरायटी आपल्याकडे. हो. बोला ना साहेब, कशी सायकल देऊ तुम्हाला? हेच अशी रोजच्या वापरातली, म्हणजे चांगल्यातलीच तशी, पण तरी म्हणजे कशा प्रकारची पाहिजे? लेडीज, जेंट्स? काय साधारण किमती असतात हो याच्या? आता म्हणजे बघा, कोणासाठी हवे तुम्हाला? म्हणजे तुमच्यासाठी हवे का? माझ्यासाठी नाही, ते माझ्या मुलासाठी. मुलासाठी? 7वीला आहे तो. असा साधारण नाही, हा एवढ्या मध्यम उंचीचा असा. मध्यम. या ना, ठीक आहे. या 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 इकडे या ना, या या या. हे बघा, हा म्हणजे या कंपनीच्या तुम्हाला दुकानात मिळणार नाही ना, अशा आम्ही रेटला देणार तुम्हाला सायकल. एकदम टिकाऊ, एकदम दणकट, चालवायला म्हणजे एवढी हलकी बघा. आहे ही चांगलीच आहे. हो. पण दुसरी एखादी ती बघा. या या या. आपल्याकडे व्हरायटी म्हणजे तुम्ही विचारूच नका. आपल्याला सगळं लेटेस्ट असतं. हे बघा, एकदम सॉलिड, 3 रंग, हा निळा, एक लाल आणि एक हिरवा. बाकी सगळे आतमध्ये ते दाखवतो तुम्हाला, तुम्ही म्हणाल तसं. आणि तर घेतली ना 5 वर्ष, किती 5 वर्ष बघायला नको. नाही, म्हणजे मला आत्ताच घ्यायचीच आहे असं नाही, म्हणजे हा हरकत नाही. हे वाचतं. म्हणजे ब्रेक तर एवढे स्ट्रॉंग, चांगली क्वालिटी आहे एकदम. मी येईन परत कधीतरी. आता सहज जाता जाता तुमचं दुकान दिसलं म्हणून म्हटलं जरा डोकं येतो परत. हो हरकत नाही, आपलं दुकान आहे, काय टेन्शन घेऊ नका. आणि आपलं दिवसभर उघडं असतं दुकान, बरं बरं. केव्हा पण या. हो हा? हो. अरे नाही कुठे म्हटलंय मी. हा, पण असे किती दिवस राहिले शाळेचे? आता सुट्टी लागली ना की मग घेऊ सायकल आपण.
अजून 2 महिने बाकी आहेत शाळेला सुट्टी लागायला. तोपर्यंत असंच जाऊ शाळेत. असाच म्हणजे अर्धा तास शाळेत चालत जायला जीवावर येतं तुझ्या. हे घ्या. ओरडू नकोस का त्याच्यावर, लहान आहे तो, पाय दुखत असतील त्याचे. हो. काही पाय बी दुखत नाही आता. घर कोंबडा झालाय नुसता. काही कुठे जाणं नाही, येणं नाही, चालायला नको अजिबात. अरे बाबा सुद्धा आधी चालतच शाळेत जायचं ना तुझे. पण आता बसनेच जातात ना. अरे मग तू जा ना बसने. आई तुला माहिती आहे ना, माझ्या शाळेच्या वेळेत आपल्या घरापासून एकही बस नाहीये जायला. आणि बसने जायचं झालं तर 2 तास आधी निघावं लागतं. एवढे लवकर जाऊन मी काय करू. आणि कोणी नसतंही तिथे. हे तुला मी किती वेळा सांगायचंय. तुला सुद्धा मी किती वेळा सांगितलंय आपल्याला एवढ्या तुला सायकल घ्यायला जमणार नाहीये. एवढे पैसे नाही आहेत आपल्याकडे. आणि हे बघ उन्हाळा आता म्हणता म्हणता सरेल आणि पावसाळी. किती कामं पडलीत घराची, कौलं बदलायची आहेत, मशागतीची कामं आहेत. एक का खर्च आहे घरात, तुला कळायला नको आता एवढं. सरिता, या गोष्टी त्याला कुठे सांगतेस तू. काही होत नाही, कळू दे त्याला. काही लहान नाहीये आता तू. बर राम, थोडे जास्त पैसे आले ना की आपण घेऊ लगेच सायकल. हा, आता ह्या महिन्यात आजीच्या आजारपणावर पण खर्च झाला की नाही. नाही, मला ते काही माहिती नाही. मला आताच सायकल पाहिजे. अरे राम, काय म्हणालास. आत्ता सायकल हवी आहे तुला. सरिता. हा आत्ता हवी आहे. सरिता. तुला मगासपासून मी सांगतो. सरिता काय करतेस तू. तरी तुला लक्षात येत अगं लागेल त्याला सरिता. ठेवून उघडे देखणे. यांना तुला समजावलं तरी पण तुला समजत नाहीये. सरिता, अगं मारू नीट नको कान त्याला. देऊ नाही. शेवटचं सांगते तुला, या वेळेला तुला सायकल मिळणार नाही. जमलं तर बघू, पण हट्ट करायचा नाहीये. शाळेत जायचं असेल तर जा, नाही तर नको जाऊस. बस तिकडे कोपऱ्यात. बघितलं साहेब, एवढ्या सायकल आहे आपल्याकडे. हो. अजून हव्या असतील तर मागे गोडाऊन आहे. नाही नको. मगाशी किती किमती म्हणालात. अहो, किमतीचं काय घेऊन बदलत आहे. तुम्हाला एकदम परफेक्ट रेट लावणार आपण. हो पण तरी. आता बघा आतमध्ये बघितलं ना तर 2000च्या. बापरे. ही 1800, हो. ही 1200. बापरे, एवढ्या किमती असतात सायकलच्या हल्ली. काय करणार, महागाई एवढी वाढले ना साहेब. मग कोणती देऊ. नाही मी येतो परत कधीतरी. हा, नंतर येतं. साहेब मी काय म्हणतो, कालच एक नवीन सायकल आली. म्हणजे सेकंड हँड आहे पण नवीनच आहे, एकदम नवीन गोरी. टाकू. मी काय म्हणतो, बघायला कुठे पैसे पडतात. एकदा बघून दे का. या बसा बसा, मी घेऊन येतो सायकल. बसा बसा बसा. आलो मी आलो. हे बघा साहेब, एकदम चकाचक. तुमच्या मुलाला 100% आवडणार साहेब सायकल. याची किंमत किती. 800 रुपये खरे सांगितले असते, पण तुमच्या करता म्हणून 700 रुपये. 700. 650 द्या. हा साहेब, तुमच्या मुलाला आवडणार ही सायकल 100%. तुमच्या मुलाकरता घेताय ना म्हणून एवढा कमी दर. तर मला सांगा 650ला सायकल मिळते का. आणि काय उद्यापर्यंत राहील असं वाटत नाही मला ही सायकल. नाही म्हणजे काय, एवढं स्वस्त आणि चांगल्या गोष्टी राहतात का मार्केटमध्ये मला सांगा. नाही पण आता एवढे पैसे. साहेब काय पैसे कुठे पळून जाणार का. पैशाचं काय घेऊन बसला. असतील तेवढे द्या. किंवा असं करा ना, बुकिंग अमाऊंट द्या. बुकिंग करून ठेवा, नंतर घेऊन जा सायकल. काय साहेब तुम्ही पण. अशा गोष्टी मिळणार नाहीत परत, कधीतरीच येतात. लगेच घेऊन टाकायच्या. आहेत पैसे आता. काय सांगता. वा, 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 वा. असं पाहिजे. मी काय म्हणतो साहेब, ही सायकल पार्सल करू का तुम्ही. नाही मी चालवत नाही ना, मला येते चालवता. हो? अरे वा वा वा, शाबास. परत एकदा बघून घ्यायची गरज नाही ना. नाही हो साहेब, काही गरज नाही. नवीनच सायकल आहे, फार वापरली पण नाही आहे. हे SS काय लिहिलंय. ते सेकंड हँड आहे ना. हो साहेब, तशी नवीनच आहे. तुम्ही चिंता कशाला करताय. आणि गिरायकाला फसवायला आवडत नाही आपल्याला. तुम्ही 2 मिनिटं थांबा, मी पावती बनवून आणतो.
राम, ए राम, बाहेर ये. काय हो, काय झालं? अगं राम आला का शाळेतून? बोलव त्याला बाहेर. आलाय, अभ्यासाला बसलाय. असं नाही ग, त्याला बोलव बाहेर. कशाला? आधी तुला असतात फाल्गुन मास. अरे गंमत आहे, बोलव त्याला बाहेर. कसली गंमत? तू बोलव ना त्याला बाहेर. त्याची काय 10वीची परीक्षा आहे का? बोलव त्याला. बरं, बोलावते. तसंही तुम्ही कुणाचं ऐकलंय? नाहीच ऐकणार आहे. अरे देवा, दिसेल की याला. बाबा ए थांब थांब थांब. तिथेच थांब, येऊ नकोस इकडे. हा काय झालं? ये इकडे. नाही नाही थांब थांब, तिथे थांब. हा बा, डोळे मीठ. डोळे मीठ ना. कस अहो बाबा कुठे? माझ्या बरोबर आहे. हा? कुठे? इकडे 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 इकडे. आता इथेच थांबा आणि मी सांगेस तोपर्यंत डोळे उघडायचे नाहीत. हो हा राम, डोळे उघडू नकोस. हा? बाबा उघडतो ना. ए गपरे, नाही उघडायचे. उघडतो ना. ए गपरे, थांब जरा. काय नाही, यांची बाबा कामाच्या डोळे वेळेला. उघडू? नाही थांब. अहो, उघडू का? अरे राम, थांब जरा. उघडू? नाही नाही नाही, थांब 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 थांब. डोळे नको उघडूस, थांब जरा. आता उघड. सायकल. अरे घंटी वाजत बसणारेस का? मेला बस ना सायकलवर. बसू? हा बस बस, ये बस. बाबा हे बघा. हा. सावकाश सावकाश सावकाश. काय आनंद दिसतो ना गोड. हो, ते आहेच हो. पण ती काय म्हणते, चांगली मिळाली, घेऊन टाकली लगेच. चांगल्यातली मिळाली म्हणूनच म्हणते. हो. महाग असेल. असू दे का? हे राम, आवडली सायकल? हो बाबा खूप चांगली आहे. हा. बाबा काय? मित्रांना दाखवून येऊ का? हो ये ना, दाखवून ये. अरे आता कुठे चाललास? अभ्यासाला बसलायस ना? अगं असू दे ग, नवीन सायकल आहे, चक्कर मारूशीच वाटणार त्याला. हा? राम जा रे जा, लांब चक्कर मारू दे, सावकाश जा. हो बाबा. हा आणि त्या सतीशला पण दाखवतो. हा. हो पण जास्त लांब जाऊ नको. ए सांभाळ रे. ये माझी सायकल आली, माझी सायकल आली. माझी सायकल आली, माझी सायकल आली. माझी सायकल आली. कशाला तुम्ही एवढी घाई केली सायकल घेऊन द्यायची? आपलं पोरगं ऐकण्याला तर नाहीये, माहितीये ना तुम्हाला. अगं असू दे की सरिता, स्वस्तात मिळाली, घेऊन टाकली. कर्ज बिर्ज नाही काढलेलं. हो, पण महागातली वाटते. साळोखेचं काय झालं मला सांगता का प्लीज? त्या दिवशी तळी फाट्यावरून तो गुहागरला सायकल घेऊन चालला होता आणि सायकल चालवायची पद्धत तर तुम्हाला माहिती आहे त्याची, वाकडी तिकडी. समोरून ट्रक आला आणि खेळ खाल्लाच गुरुजी.